सरस्वती मुंडे या दाम्पत्यानं गर्भलिंग निदान केल्याचं स्टिंग ऑपरेशन सप्टेंबर 2010 मध्ये बरंच गाजलं होतं। लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं। यापैकी एका प्रकरणात या दाम्पत्याला 4 वर्ष तुरुंगवास आणि 80,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। परळीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी LG पासे यांनी आज वेगवेगळ्या 8 कलमांखाली प्रत्येकी 6 महिने याप्रमाणे 4 वर्षांची शिक्षा सुनावली। डॉक्टर सुदाम मुंडे यांना या आधीच 2.5 वर्षांची शिक्षा भोगली आहे, त्यामुळे त्याला आता आणखी 1.5 वर्ष तुरुंगवासात राहावं लागणार आहे। 2010 मध्ये हे प्रकरण बरंच गाजलं होतं। या दाम्पत्याचं स्टिंग ऑपरेशन उघड झालं होतं। गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांच्याकडून। लक्ष्मीकांत, डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना अखेर शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, काय अधिक तपशील आहेत? साधारणपणे सप्टेंबर 2010 मध्ये वर्षा देशपांडे यांनी डॉक्टर सुदाम मुंडे यांच्या रुग्णालयामध्ये स्टिंग ऑपरेशन केलं होतं। महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सोबत होते आणि त्या ठिकाणी गर्भलिंग निदान होत असल्याचं, बेकायदेशीरपणे होत असल्याचं समोर आलं होतं। आणि या प्रकरणामध्ये वेगवेगळे 8 गुन्हे डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आले होते। त्यानंतर साधारणपणे 2.5 वर्षापूर्वी डॉक्टर सुदाम मुंडे यांच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि या प्रकरणात त्या दोन्ही दाम्पत्याला अटक झाली होती। साधारणपणे 2.5 वर्षापासून सुदाम मुंडे हे नाशिकच्या कारागृहामध्ये आहेत आणि आज परळीच्या न्यायालयामध्ये लक्ष्मीकांतजी आपल्याबरोबर असे संपर्कात राहा। आपल्याबरोबर आता आहेत ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आहेत। वर्षाजी, अखेर मुंडे दाम्पत्याला 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे गर्भलिंग निदान प्रकरणी, आपली काय प्रतिक्रिया आहे? 2010 मध्ये लेक लाडकी अभियानाच्या वतीने जे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं त्याच्यामधली ही शिक्षा आहे। अजून 2011 आणि 2012 सेशन कमिटी आहे ज्याच्यामध्ये 7-7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा लागणं त्या दोघांनाही बाकी आहे। त्यामुळे 2010च्या PCPNDT कायद्यानुसार लागलेली शिक्षेचं आम्ही स्वागत करतो, कारण या प्रकरणामध्ये गर्भलिंग निदान करताना रंगेहात त्यांना दोघांना पकडण्यात आलं होतं आणि या प्रकरणामध्ये जामीन रद्द करण्यात आला होता आणि गेली 3-1 वर्ष हे दोघंही जेलमध्ये होते। या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातल्या चुकीच्या वागणाऱ्या डॉक्टरना एक सबक मिळालेली आहे। या शिक्षेमुळे समस्त महाराष्ट्रातल्या चुकीच्या वागणाऱ्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरना हा इशारा आहे की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा गुन्हा खपवून घेतला जाणार नाही, किंबहुना देशामध्ये या पद्धतीचं हे वर्तन खपवून घेतलं जाणार नाही। आणि बेटी बचाव बेटी पढावच्या वातावरणामध्ये मुली वाचवण्याच्या दृष्टीने पडलेलं हे न्यायालयीन अतिशय महत्वाचं पाऊल आहे। त्या निर्णयाचं आम्ही अतिशय आनंदाने स्वागत करतो। बरोबर आहे। सगळ्या एकूणच या प्रकारामध्ये अशा गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद वर्षाजी झी24 तासशी ही बोलल्याबद्दल, आणि लक्ष्मीकांत आपल्यालाही धन्यवाद माहिती पूर्ण दिल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।